गिरीश, बैठक संपलेली आहे का आजची? ठिकाणी बैठक तशी पूर्णतः संपलेली नाही, कारण नेते अजूनही आतमध्ये आहेत. हळूहळू वेळ आणि इतर काही बाबींवर चर्चा सुरू आहे, त्यामुळे अजूनही नेते आहेत ते आतमध्ये निवडणूक अधिकारी यांच्यासोबत चर्चा करत आहेत, बसलेले आहेत. त्यामुळे काही वेळातच गिरीश, आता ही थेट दृश्य आपण स्क्रीनवर दाखवतोय. चोक्कलिंगम यांच्यासोबत हे सगळे नेते अजूनही बोलतायत, मात्र सगळेजण उभे झालेत. त्यामुळे थोडक्यात ही बैठक आता संपली आहे असं आपण म्हणू शकतो. बोला गिरीश. नक्कीच आता ही बैठक आहे ती संपलेली आहे असं आपण म्हणू शकतो. आणि काही वेळातच आता हे सर्व नेते आहेत ते नेते निघतील. सर्व काही यंत्रणा आहे ती अलर्टवर आहे. गिरीश, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर या बैठकीमध्ये राज ठाकरे हे चोक्कलिंगम यांच्यासोबत बोलताना दिसत. बैठक ही संपलेली आहे. मवियाचं शिष्टमंडळ सध्या बैठकीला उपस्थित होतं आणि गेल्या 1.5 ते 2 तासांपासून ही बैठक सुरू होती आणि सध्या या क्षणाला ही बैठक संपलेली आहे. बैठकीची ताजी दृश्य तुम्ही सध्या साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय. नेते मंडळी उपस्थित आहेत, आपण ही दृश्य पाहतोय. उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे सगळे या ठिकाणी सध्या उपस्थित असलेले आपण पाहू शकतोय. राज ठाकरेंनी या बैठकीत काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत, मग मतदार नोंदणी बंद का आहे हा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय. तर काही ठिकाणी आढळलंय की वडिलांपेक्षा मुलाचं वय हे जास्त दिसतंय. हा गोंधळ कसा झालाय? मतदार याद्यांमधला गोंधळ असो किंवा मग निवडणूक आयोगाची कार्यप्रणाली असो, या सगळ्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्याची आपण दृश्य पाहू शकतोय. नेते मंडळी बाहेर पडतायत, शरद पवार बाहेर पडतायत, ही दृश्य आपण पाहतोय. मवियाचे नेते मंडळी सध्या या बैठकीच्या स्थळातून बाहेर पडतायत. गेल्या 1.5 ते 2 तासांपासून मवियाच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडत होती. चोक्कलिंगम यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर सध्या ही नेते मंडळी बैठकीनंतर बाहेर पडतायत. आपण पाहिलं शरद पवार सध्या बाहेर पडत होते. या ठिकाणी जयंत पाटील उपस्थित आहेत, उद्धव ठाकरे आहेत, राज ठाकरे आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.